आई, बरं झालं प्रताप आलास. हे बघ आपण तू काय ठरवलंयस? रावसाहेबांनी त्यांचा निर्णय सांगितलाय. मी रमा यांच्याशी लग्न करणार हे नक्की. मला आता तुझं उत्तर हवंय. हे बघ प्रताप, रावसाहेब तुझ्याशी जे काही बोलले ते तुला आवडलं नाहीये हे माहिती आहे मला. पण रमाशी लग्नाविषयी बोलण्याची ही वेळ आहे का रे? आणि आता मला काय वाटतं ह्यापेक्षा सुद्धा रमाला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. जे काही घडलं त्या सगळ्यातून बाहेर पडायला आपल्याला सगळ्यांनाच वेळ लागणार आहे आणि तो वेळ आपण द्यायला हवा असं मला वाटतं. प्रताप, हे बघ, रमाला जरा बरी होऊ देत, तिला सावरू देत, उभी राहू देत. आणि या सगळ्याला खूप वेळ जाणार आहे. आणि रावसाहेबांनी तुझ्यासाठी लगेच स्थळं बघायला सुरुवात केली आहे का रे? थोडंसं धीराने घेणं वळा. रमाला थोडा वेळ दे. आई, त्यांना वेळ दिला तर हरीसारखी माणसं येतील आणि त्यांना किती टोचून बोलतील हे माहितीये तुला? तो हरी कावळ्यासारखं टोचून बोललाय त्यांना. उद्या हरीसारख्या माणसांमुळे जर त्या खच्ची झाले तर काय करू मी? आई, जेवढा जास्त वेळ देईन ना तेवढी जास्त रिस्क आहे. चूक तुझी नाहीये. हे बघ, तुमच्या लग्नाविषयी म्हणशील तर रावसाहेबांना समजवावं लागेल आणि त्यांना कसं समजवायचं हे ठरवावं लागेल. मी तुला एक वचन देते, मी कायम रमासोबत आहे. मी आणि तेजू कायम तिच्या पाठीशी आहोत. तू तिला धीर दे, तिला सांग, तिला कुणीही वाऱ्यावर सोडणार नाहीये. तिच्या बरोबर राहा. सध्या आपण एवढंच करू शकतो. पुढचं पुढे बघू. सलामशी. छोटे मला तुम्ही काही काम होते? रमा कुठे आहेत? रमा आता तासाभरापूर्वीच बाहेर गेली जी. गेली? कुठे गेल्या? मी विचारलं नाही जी तिला. तुमचं काही निरोप असेल तर सांगा, ती आली की सांगते जी मी तिला. नाही, मी बोलतो त्यांच्याशी. येतो. रमा, खूप ठिकाणी शोधलं तुम्हाला, मग विचार केला आणि इथे आलो. रमा, तुम्ही इथे आलात म्हणजे तुमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे जे तुम्हाला कोणालाच सांगायचं नाही. हे बघा, तुम्हाला कोणाला जरी सांगायचं नसलं ना, पण तुम्ही माझ्यासमोर मन मोकळं करू शकता. काय झालंय? तुम्ही काय इथे येऊन बसला आहात? मला माहिती, तुम्ही शांत जरी असलात ना तरी तुमच्या मनात खूप खळबळ चालू आहे आणि ती माझ्याशी बोलल्याशिवाय शांत नाही होणार. नाही छोटे मला, खळबळ तर आहेच. इतके दिवस कोणाशी जास्त काही बोलले नाही मी. लई विचार केला तेव्हा एक गोष्ट समजली. ती गोष्ट म्हणजे आधीसारखं आता काहीच राहिलं नाही. रमा, काय आधीसारखं राहिलं नाही? समध्याच गोष्टी अशा बोलून दाखवायच्या नसतात छोटे मला. काही गोष्टी समजून बी घ्यायच्या. आणि म्हणूनच छोटे मला, माझी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही मला तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जायची परवानगी द्या. ठीक आहे रमा,
दिली तुम्हाला परवानगी. रमा, मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून निघून जाण्याची परवानगी देतो, पण माझी एक अट आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने मला जगण्यातून मुक्त करा. कारण मला माहिती आहे तुमच्याशिवाय जगणं म्हणजे मरण आहे. तुम्ही एक काम करा, मला कुठल्या तरी विहिरीत ढकलून द्या, नाहीतर दगडाला बांधून द्या, हौदात बुडवा. शेवटचा श्वास सुटला, मी संपलो की मला खूप छोटे मला खूप काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय रमा. नवसाई देवीच्या मंदिरात आपण एकमेकांना वचन दिलं होतं की 7 जन्म आपण एकमेकांची साथ नाही सोडणार. मग तुम्ही असं का बोलताय? आपण एकमेकांना दिलेलं वचन खोटं होतं का? रमा, तुम्ही असं म्हणता की सगळं संपलंय, पण तसं काही नाहीये. तुमच्या बाबतीत जे झालं, तुम्ही मध्ये आला नसतं तर माझ्या बाबतीत झालं असतं. तर तुम्ही मला सोडून गेला असता का? नाही ना? मग मी का तुम्हाला सोडून जाऊ? चला रमा, रमा चला माझ्यासोबत. छोटे मला खूप अरे पण कसं शक्य आहे हे? आई, आता जे आहे ते आहे आणि मला यात काहीच चुकीचं वाटत नाही. अगं पण आई, आता दादाला आपल्या सपोर्टची खूप गरज आहे आणि आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि तू प्लीज बाकीच्यांचा विचार सोडून दे आणि एकदा शांतपणे तुझ्या मनाला विचारून बघ की हे चुकीचं आहे की बरोबर आहे. आई सांग ना. ठीक आहे. नाही म्हणजे बाईसाहेब, कसं आहे बघा, आम्हाला वाटलं की ही गोष्ट तुमच्या कानावर घालावी. काय तुम्हाला अंधारात ठेवून आम्हाला काय सुद्धा करायचं नाही. छोटे मला खूप हे समजा रमा, हे सगळे आपल्या लग्नासाठी ते जमलेत. चला या. काय झालं रमा? चला. नाही छोटे मालक, अहो हा फक्त आपल्याच नाही तर समद्यांच्या आयुष्यातला लई मोठा निर्णय हो. त्यामुळे मला नेमकं काय म्हणायचंय समद्यांना कळू तरी दे. मामा, मामी, आई ते बी इथं नाहीये. हे बघा रमा, आपला साखरपुडा झालाय आणि लग्नाला घरातल्या सगळ्यांनी संमती दिली होतीच, त्यामुळे आपण काही चुकीचं. छोटे मला खाऊ, आपल्या लग्नाच्या वेळेस समद्यांना लई सोसावं लागलं होतं, लई संकटांना सामोरं जावं लागलं होतं. आणि आता हे असं लग्न. तर काय रमा, तर काय? आपण लग्न केलं तर ते नाराज होतील असं वाटतं का तुम्हाला? उलट आपण लग्न केल्यानंतर त्यांना आनंदच होणार आहे. होईल ना, नक्कीच आनंद होईल. पण ते समजे आता इथे आपल्या लग्नाला असते ना तर त्यांचा आनंद गगनात बी मावला नसता. हे बघा रमा, आता आपण ठरवू तो मुहूर्त आणि घेऊ तोच निर्णय, आणि घरातले ते सगळं मान्य करतील. त्यामुळे तुम्ही कुठलीही मनात शंका ठेवू नका. छोटे मालक, अहो आपला साखरपुडा जसं समध्यांसोबत समध्यांच्या आशीर्वादानं पार पडला तसंच लग्न मी पार पडावं असं नाही वाटत का तुम्हाला? आणि आता इथे जर का लग्न केलं तर आशीर्वाद द्यायला कोण आहे? समध्यांच्या आशीर्वादा बगैरच लग्न करायचंय का? हे बघा रमा, बरोबर आहे तिचा प्रश्न. आमचे आशीर्वाद नको आहेत तुम्हाला? इतका मोठा निर्णय घेताना एकदाही असं वाटलं नाही की आम्हाला विश्वासात घेऊन सांगावं? अरे मुलं आहात तुम्ही आमची, तुमचं सुख आम्हाला नकोय असं का वाटतं तुम्हाला? पण तुम्ही दोघांनी आम्हाला न सांगता लग्न केलं हे आम्हाला कळलं असतं तर आम्हाला काय वाटलं असतं याचा विचार पण नाही आला का मला तुमच्या? आम्ही अगं आला ना, सगळ्यात आधी तुमचाच विचार आला. अगदी नवसाची शपथ घेऊन सांगते बघ. रमा, जाऊ दे आता.
तू विचार नको करू, एवढा चांगला क्षण आला तुझ्या आयुष्यात. छोटे मालक, तुम्ही आम्हाला बोलवलं नाही जे, तरी हक्काना आशीर्वाद दिला आलो आम्ही दोघं. रमा, तुझ्या मामाच्या डोळ्यात सहसा पाणी येत नाही. पाणवलेत बघ आज डोळे त्यांचे. या डोळ्याने लग्न बघायचं होतं तुझं. आयुष्यातली फार मोठी इच्छा होती का? आम्ही तुझं लग्न पाहिलं नसतं ना, तर आमच्यासारखे कमनशिबी आम्हीच. दोघांनाही आशीर्वाद आहेत आमचे. गुरुजी, आता आणखीन उशीर नको. चल या. प्रताप, हे मंगळसूत्र रमाला घाल. प्रतापराव, हे काय चाललंय? मी तुम्हाला सांगितलं होतं हे लग्न मला मान्य नाही, आणि अशा मुलीची तर नाहीच नाही. रावसाहेब, अशी म्हणजे कशी मुली? काय करताय तुम्ही प्रतापराव? आधी ते बाजूला करा. तुम्हाला समजावून सांगण्यासाठी माझ्याकडे हा एकच पर्याय रावसाहेब. प्रतापराव, तुम्ही आधी ते खाली ठेवा, आपण बोलूया. काय बोलूया रावसाहेब? तुम्हाला जे बोलायचं होतं ते तुम्ही बोलला. मला जे समजावून सांगायचं होतं ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलं, पण कोणी समजूनच घेत नाही. मग सगळ्यांसमोर मी माझा चेहरा जाळला तर? कामासाठी मी एवढं करू शकतो. तुम्हाला काय वाटतं रावसाहेब? माझा चेहरा विद्रूप झाला तर रमा माझी साथ सोडते? नाही रावसाहेब, प्रेम चेहरा बघून नाही होत, त्यासाठी मन जुळावी लागतात. आणि एकदा का मन जुळाली ना की ती आयुष्यभर एकमेकांची साथ नाही सोडत. आणि रमायांनी माझी जी साथ दिली आहे, त्यांनी माझ्यासाठी आपल्यासाठी जे काही केलंय ना, त्यावरून एवढंच सिद्ध होतं की वेळ आली तर माझ्यासाठी ते जीव सुद्धा देते. आमच्या बाजून काय हवं प्रेमावर? हा चेहरा, हे हात, हे पाय, हा देह आज आहे तर उद्या नाही. पण प्रेम जसं असतं ना ते शेवटपर्यंत, आणि त्यासाठी नशीब असावं लागतं रावसाहेब. आणि मी नशीबवान आहे, कारण मला रमा यांचं प्रेम मिळालं. रावसाहेब, एक गोष्ट नक्की, काही झालं ना तरी मी रमा यांच्याशी लग्न करणार आणि त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार करून आयुष्याची नवीन सुरुवात करणार. बघा प्रतापराव, खूप मोठी चूक करतोयस तो. वा वा रावसाहेब जाधव, वा. काय रे, तू स्वतःला लय मोठा राजकारणी समजतोस नाही का? समाजसेवक राज. तुझा यो खरा चेहरा आहे ना, तो दावायला आहे ना इथं आणलंय म्या. कळलं ना? अरे तुझा यो पोर चांगलं समाजकार्य करतोय, त्या इद्रूप पोरी सोबत लगीन करतोय, आणि तू त्याला विरोध करतोस. अरे
अरे तुला कोणाला करतोयस? तू काय लायकीचा आहेस ना, सगळ्या गावाला माहिती आहे, समजलं ना? आता हाय नालायकच, त्याला मी तरी काय करणार हं? पर तू बी काय कमी नाहीस हं? तू जो भल्या माणसाचा मुखवटा लावलाय ना चेहऱ्यावर, तो फाटलाय बरं का, टरा टरा. बघा बघा पाचवडकरांनो, बघा यो माणूस या गावचा पालन करता म्हणवतो ना स्वतःला. बघा बघा किती ढोंगी आहे तो. अरे यो माणूस या पोराचं लगीन या इद्रुपुरी सोबत करणार होता, पण अदुगर आता नाही. पण आता ती जळली आहे, तिचा चेहरा इद्रूप झालाय म्हणून यो लग्नाला विरोध करतोय. अरे यो असा माणूस आपल्या गावात राहून काय फायदा? या रावसाहेब जाधवाला असा फटकावून काढा ना, आपल्या गावाचे एसी बार काढून टाकायला. अरे हात तर लावून दाखव, नाही तर रक्ताचे पाठ वाहिले ना तर रावसाहेब जाधव नाव नाही लावणार. साहेब तुम्ही व्हा माग, आम्ही बघतो याच्याकडे. ए तू काय बघतो रे? तू काय बघतो? आणि तुम्ही ना फटकावायला धरू. अरे! थांबा थांबा समजांनी. हे समजा माझ्यासाठी चालू आहे ना, मग माझा विचार करायचा सोडून आपापसातच काय म्हणता तुम्ही? आजवर मी विचार करत आले की म्याच दुर्दैवी आहे. पण दुर्दैवी म्या नाही, तुम्ही समजे लोक आहे. कारण खरं प्रेम काय असतं ना बघ, ते तुम्हाला कधीच कळणार नाहीये. आजवर आमच्या प्रेमाचा तुमच्या राजकारणासाठी तुम्ही नेहमीच गैरफायदा घेत आला. म्यालाही विचार केला, हे असं रूप घेऊन या छोट्या मालकांची कसं लग्न करू. पर छोट्या मालकांनीच मला समजावलं आणि मला उमगलं की तुमची मनं कोती आहेत. एकमेकांच्या मनाचा विचार करण्याची शक्तीच नाहीये तुमच्यात. माझा चेहरा नाही, तुमची मनं खुरूप आहेत. माझा चेहरा तरी आत्ता जळालाय, पर तुमची मनं तर कित्येक वर्ष झाली जळतायत आणि करपली आहेत आता. तर मग खरं आहे तुमचं म्हणणं, तुमचं मन खूप सुंदर आहे. मला आज एक गोष्ट पटली, ह्या अशा मन जळालेल्या लोकांमध्ये आणि ह्यांनी बनवलेल्या वाळवंटामध्ये आपलं प्रेम नाही दिसत. चला. प्रतापराव कुठे चाललात? अरे पकडायला जाऊ देऊ नका कुठे. खबरदार जर कोणी यांच्या वाटेल झालं तर एक पाऊल जरी पुढे टाकाल ना तर गाठ आमच्याशी आहे. प्रतापराव, रमा तुम्ही निघा पुढे, आम्ही बघतो यांच्याकडे. मला वाटत असेल लोक अपयश आलं म्हणून मरण पत्करतात,
पण आपलं प्रेम त्या मरणावर सुद्धा विजय मिळवणार आहे. ही पाठीमागून येणारी माणसं इथपर्यंत जाऊ शकतात. त्यांचा आवाका एवढाच. आपण जन्मोजन्मी एकमेकांना साथ देणार आहे. आपल्याला नाही अडू शकत. आता हा प्रवास असाच सुरू राहणार कायमचा. तुम्ही आहात ना माझ्यासोबत? काही छोटे बरं, मी तुमच्या सोबत आहे. जिथे तुम्ही तिथेच तुमची रमा.